सुंदर असा आरी वर्क केलेला आहे आणि हे बघा ही बाहीची डिझाईन आहे। याचा जर आपण ब्लाऊज बनवला तर किती सुंदर येईल। आणि बघा इथं बाहीला सुद्धा सुंदर अशी ही डिझाईन आहे। पण मनात लगेच एक दुसरा प्रश्न तयार होतो की अरे एवढी सारी डिझाईन काठापर्यंत आहे, म्हणजे वर्क आहे हे एवढं, तर ब्लाऊज शिलाई करायचा कसा। आणि सेम प्रॉब्लेम हा स्टोन वर्क मध्ये सुद्धा येत असतो। हे बघा इथं हे स्टोन वर्क दिलेला आहे, आरी वर्क, स्टोन वर्क आणि मिरर वर्क मध्ये हा प्रॉब्लेम येतो। गीता या मैत्रिणीला प्रश्न पडलेला आहे की ताई या ब्लाऊजची शिलाई करताना काय करायचं, म्हणजे खडे काढता येत नाहीत आणि काढावे लागले तर ते व्यवस्थित फिनिशिंग दिसणार नाही। इथं तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा प्रश्न दिसला असेल, तर त्याचंच आज सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे स्टोन काढावे देखील लागणार नाही आणि डिझाईनही आपली बरोबर ॲडजस्ट होईल। नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये। हा बघा इथं हा ब्लाऊज पीस आहे, म्हणजे ही बाहीची कटिंग केलेली आहे आणि बाहीच्या काठाला सुंदर असे हे स्टोन वर्क आहे। मग इथं तुमचं मिरर वर्क असू द्या किंवा आरी वर्क असू द्या, तर सेम प्रॉब्लेम इथं फेस करावा लागतो की इथं जर आपण शिलाई करायला घेतली तर काय होतं ना की हा जो दाब आहे ना तो नेमका त्या स्टोनवर येतो। मग ते स्टोन आपले सुईमध्ये अडतात आणि शिलाई करता येत नाही, किंवा ते स्टोन जर आपण काढले तर त्याचा बाहीचा पूर्ण लुक जाईल। तर याला पर्याय म्हणून आपण काय करणार आहोत, तर सिंगल दाबवर याची शिलाई करणार आहोत। म्हणजे बघा आपण जी रेग्युलर शिलाई करते ती डबल दाबवर असते आणि ज्या वेळेला असे स्टोन वगैरेची शिलाई करायची असते त्यावेळेला असा हा सिंगल दाब वापरायचा। म्हणजे बघा एका बाजूने दाब नसल्यामुळे आपल्याला डिझाईनचे स्टोन वगैरे काढावे लागत नाही आणि शिलाईमध्ये सुद्धा आपल्याला ते अडत नाही। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, हा जो दाब आहे ना वरच्या बाजूला घ्यायचा आणि त्यानंतर इथं स्क्रू दिलेला असतो, त्या स्क्रूच्या साहाय्याने हा दाब आपण काढून घेणार आहोत। म्हणजे जो आपला रेग्युलर शिलाईचा असतो ना तो डबल दाब असतो। हे बघा तुम्हाला जवळून दाखवते, हे दोन दाब आहेत इथं दोनही बाजूंना आणि त्याच्या मध्यभागी सुई असते। आणि बघा असं शिलाईला आपण घेतलं तर ते स्टोन म्हणजे अडतात। तर अशा वेळेला आपण हा सिंगल दाब वापरणार आहोत। तर काय करायचं आहे, याच्यातही डावा आणि उजवा असे दोन दाब असतात, तर मी इथं उजव्या साईडचा दाब वापरत आहे आणि त्यानंतर आहे ना स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने आपण इथं हे पॅक करून घ्यायचं। हे बघा त्यानंतर इथं सुईमध्ये दोरा ओवून घेतला आणि बघा हे अस्तर आणि जी आपली बाही कटिंग केलेली आहे ना त्याला मी पिन लावून इथं पॅक करून घेतलेलं आहे। इथं दाखवते खालच्या बाजूला स्टोन आहेत, म्हणजे खालच्या बाजूला आपली बाही आहे आणि वरच्या बाजूला अस्तर आहे। तर आता आपण सिंगल दाबवर बरोबर अस्तराच्या बाजूने शिलाई देऊन देणार आहोत, म्हणजे सॉरी अस्तराच्या बाजूने नाही, जी स्टोनची जी लाईन आहे ना आपली त्याच्या बाजूने इथं मी एक शिलाई देत आहे। अगदी तुम्हाला जवळून दाखवते, इथं हा एकच दाब वापरलेला आहे त्यामुळे मला शिलाई करणं सोपं झालं, स्टोनही काढावे लागले नाही, म्हणजे त्या बाहीचा लुकही खराब होणार नाही। हे बघा आतील बाजूने आणि बाहेरील बाजूने असं दोनही बाजूने तुम्हाला शिलाई दाखवलेली आहे आणि इथं बघा कुठेही आपल्याला स्टोन काढावे लागले नाही किंवा आपला लुकही खराब झालेला नाही। त्यानंतर काय करायचं, ही जी संपूर्ण शिलाई आहे ना आतली शिलाई पुढच्या बाजूला घ्यायची, इथं अस्तराच्या आतून आपल्याला दिसत आहे बघा, आणि त्यानंतर इथं दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई देणं हे कंपल्सरी गरजेचं आहे। मेन म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं होतं, म्हणजे गीता या मैत्रिणीला हा प्रश्न पडला होता, तर तसाच जर बाकी मैत्रिणींनाही प्रश्न पडत असेल की अरे हे स्टोन वर्क आहे, आरी वर्क आहे, तर याची शिलाई कशी करायची, तर त्याची शिलाई सिंगल दाबवर करायची असते। बाकी पद्धत आपल्याला सेम तीच फॉलो करायची आहे। फक्त आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते, आपण काठाला दाब शिलाई देऊ शकत नाही कारण तिथं नेमकं काय आहे, स्टोन आहेत। तर अशा वेळेला काय करायचं आहे, स्टोनच्या बाजूला म्हणजे आपल्याला एक शिलाई द्यायची आहे। हे बघा तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं चॉकने मार्किंग करून दाखवते। जे आपण स्टोनची जी लाईन आहे ना त्याच्या अगदी काठाने एक शिलाई देऊन द्यायची, ती शिलाई सुद्धा आपल्याला सिंगल दाबवरच द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून अस्तराचं कापड बाहेर येणार नाही। आणि बघा इथं हातांच्या साहाय्याने मी कसं व्यवस्थित कापड ॲडजस्ट करत आहे की जेणेकरून इथं चून घोळ वगैरे यायला नको। आणि त्यानंतर हळुवारपणे अगदी सिंगल दाबवर
त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. मग ही गळ्याची डिझाईन असू द्या किंवा बाहीची डिझाईन असू द्या, तुम्हाला सेम हीच पद्धत फॉलो करायची आहे. आणि बघा इथं छान अशी आपली बाही शिलाई करून झालेली आहे. आपला स्टोनही आपल्याला काढावे लागले नाही. आतील फिनिशिंगही छान आलेली आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करून बघा. ही दुसरी बाही सुद्धा मी व्यवस्थित शिलाई करून घेतली. स्टोन वर्क, आरी वर्क, बाही शिलाईची ही पद्धत तुम्हाला माहीत होती का हे कमेंट करून मला नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन आयडिया जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. अजून एक गोष्ट, आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात. ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा, म्हणजे व्हॉट्सॲपवरून तुम्ही ऑर्डर करू शकतात. इथे बघा वेगळे कलर वापरलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते तुमचं लक्षात येईल. शिवाय हा पेपर वॉटरप्रूफ आहे, म्हणजे तो फाटणार नाही किंवा खराबही होणार नाही.